विक्रम काकडे यांचा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आपण बघतोय। जिजाई बंगल्यावरती हा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालाय। गेल्या काही वेळापासून मॅरेथॉन बैठका सुरू होत्या। विक्रम काकडे यांना पुण्यामधून आता विधान परिषदेची उमेदवारी दिली जाते आणि विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीमध्ये हा प्रवेश झालेला आपण बघतोय। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अधिकचे अपडेट्स देत आहेत। मिकी, जर आपण बघितलं तर संजय काकडे आणि विक्रम काकडे हे दोघांचाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आताच प्रवेश झालेला आहे। जिजाई बंगल्यावर जी गेले 1.5 तास ही बैठक सुरू होती, शेवटी जवळजवळ आता हे निश्चित झालेलं आहे की विक्रम काकडे यांनाच ही उमेदवारी या ठिकाणी दिली जाणार आहे विधान परिषदेची। आताच विक्रम काकडे आणि संजय काकडे या दोघांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी सुनील टिंगरे जे बाहेर पडलेले होते, अर्थातच त्यांचा या नावाला जरी विरोध असला तरी शेवटी पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि त्यांनी आता पक्षात प्रवेश देखील केलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या ठिकाणी बाहेर आलेले होत्या, त्यांनी देखील गळ्यात जे आपण बघतोय राष्ट्रवादीचं उपरण या ठिकाणी या दोघांच्याही गळ्यात घातलेलं आहे आणि एका अर्थाने यांनी पक्षात प्रवेश देखील केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी देखील या ठिकाणी आता निश्चित झालेली आहे। काही वेळातच ते या ठिकाणाहून थेट जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहे, जिथं ते त्यांच्या उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहेत। स्वतः सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील त्या ठिकाणी सोबत जाणार आहेत। पार्थ पवार देखील या ठिकाणी असणार आहेत, जी माहिती मिळते त्यानुसार। आणि काही वेळातच आपण बघतोय, कारण काही शेवटचे काही तास राहिलेले आहेत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आणि जे गेली 1.5 तास या ठिकाणी बैठक सुरू होती, नाराजी नाट्य सुरू होतं। सुनील टिंगरे असतील, त्याचबरोबर योगेश बहल असतील, विकास लांडे असतील, हे सगळेजण या ठिकाणी नाराज होते आणि त्याचमध्ये मानकरी असतील, त्यांचं म्हणणं होतं की अर्थातच पक्षातील एखाद्या व्यक्तीला द्या, आम्हाला हे चालेल, मात्र बाहेरून अशा पद्धतीने कुणाला देणं हे कितपत योग्य आहे, कारण गेले अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे। विक्रम जे आहेत काकडे यांचं पक्षवाढीसाठी कशा पद्धतीने फायदा होणार आहे, पुढे काय नक्की ते करतील याचंही माहित नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने चर्चा झालेली होती। मात्र शेवटी पार्थ पवारांचे अतिशय निकटवर्ती मानले जाणारे विक्रम काकडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यांनी पक्षात प्रवेश घेतलेला आहे। एवढंच काय तर संजय काकडे जे भाजपकडून खासदार राहिलेले आहेत, मात्र आता जर आपण बघितलं तर त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। जिजाई बंगल्यावरून काही वेळातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, संजय काकडे असतील, उमेदवार जे आहेत विक्रम काकडे असतील, हे सगळेजण एका गाडीने अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत आणि काही वेळातच त्या ठिकाणी जे उमेदवारीचा अर्ज आहे तो त्या ठिकाणी भरला जाणार आहे। मात्र पक्षात काही लोक नाराज सुद्धा यावरून झालेले सध्या दिसत आहेत। अशा पद्धतीने आपण बघतोय जिजाई बंगल्याच्या बाहेर काही कार्यकर्त्यांची गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघतोय जे इतर पदाधिकारी आहेत आणि पुढची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, सह्या या ठिकाणी घेतले जात आहेत आणि त्याचबरोबर लवकरात लवकर सगळे कागदपत्रांची पूर्ती करून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून पुढची प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे। आपण बघतोय की जे दिलीप वळसे पाटील यांनी काल ज्या पद्धतीने महत्वाची भूमिका बजावलेली होती, या सगळ्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन इतर पदाधिकाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता बघतोय की विक्रम काकडे यांचा प्रवेश झालेला आहे आणि काही वेळातच ते उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरण्यासाठी इथून निघणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।